आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत। वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही। सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा। वारणा, आनंद अस्सल चवीचा। राज्यातले आमचे सगळे नेते ना, रमेश चेन्नीताला जे आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले जी आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, सुशीलकुमार शिंदे साहेब आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, हे सगळे प्रमुख नेते आमचे राज्यातले सगळेच येणार आहेत। लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीला संविधानाचा मुद्दा उपयुक्त ठरला, तोच मुद्दा विधानसभेला आणायचा असं काही नाही। देशभर संविधानाच्या बाबतीत त्यांचे संमेलन चालू आहेत। राहुलजी त्या संमेलनामध्ये सहभागी होतात। ह्याचं नियोजन काँग्रेस पक्ष म्हणून आमच्याकडं नाही आहे, ते स्वतंत्रपणे नियोजन आहे। म्हणजे त्या संविधान संमेलनची समिती वेगळी आहे, त्याचा रूपरेषा वेगळे आहेत, त्यांचे पॅनल डिस्कशन्स वगैरे असं कार्य, त्याची सगळी माहिती तुम्हाला उद्या त्यांचे लोक आल्यानंतर ज्यांच्यावर जबाबदार आहे ते उद्या येत आहेत, उद्या त्याची माहिती विस्तृत तुम्हाला मिळेल। मला वाटते मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा ते माहिती देतील आणि काय आहे ते सांगतील। माझ्या दृष्टीनं 3 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कसबा बोर्ड्यामध्ये आम्ही सकाळी पूजन करतोय, 4 तारखेला त्याचं अनावरण करतोय। त्याचबरोबर 5 तारखेला संध्याकाळी कसबा बोर्ड्यामध्ये पॅव्हिलियन ग्राउंडवर एका स्टेजवरती 2001 कलाकार हे एक नाट्य सादर करणार आहेत। त्यामध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात 1000 कलाकार एकावेळी एका स्टेजवर असणार आहेत। 1000 कलाकार हे एकावेळी स्टेजवर त्या ठिकाणी असणार आहेत आणि तो एक मोठा कार्यक्रम 5 तारखेला आम्ही या अनावरणाच्या पार्श्वभूमीवर कसबा बोर्डा पॅव्हिलियन ग्राउंडवर संध्याकाळी 6 वाजता तो एक कार्यक्रम ठेवला आहे। तो सगळ्यांसाठीच खुला असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीला पुन्हा एकदा सांगण्याचा आमचा एक प्रयत्न त्या नाट्याच्या माध्यमातून असणार। नाही, ती सगळी काळजी आम्ही अगदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती काळजी घेतलेली आहे। कारण की 2023मध्ये आम्ही जाहीर केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही भगव्या चौकात उभारू। 1 वर्ष त्याला आम्हाला लागलं, कारण की हे 1-2 महिन्यात होण्यासारखं काम नव्हतं आणि गेले 6 महिने आमदार ऋतुराज पाटील स्वतः त्यामध्ये लक्ष घालून मूर्ती कशा पद्धतीनं करायची, कशी करायची, शस्त्र असणारी मूर्ती आहे ती, म्हणजे सगळे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही मूर्ती मला वाटते कदाचित पहिली मूर्ती असणार आहे। कारण अनेक ठिकाणी महाराजांची तलवार असते, इथं सगळी शस्त्र त्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले आहेत आणि इतिहासकारांना बरोबर घेऊन त्यांच्याही सूचना त्यामध्ये घेऊन अत्यंत भव्य आणि देखणी सुरक्षेच्या त्या दृष्टीनं देखील अत्यंत नियोजनबद्ध ती मूर्ती त्या ठिकाणी। हो, कला संचालन मान्यता दे, सगळ्या परवानग्या आहेत ना दयानंद। हां, म्हणजे कला संचालनाच्या मान्यता आहेत, सगळ्या परवानग्या, सगळं आहे। आता साधारणपणे 18 ते 20 फूट आहे। ते तर उद्या जरा सांगतो की उद्या, म्हणजे ती कमिटी येईल की नाही विकास, तुम्हाला जरा त्यांच्याशी व्यवस्थित तो मुद्दा जरा वेगळ्या पद्धतीने घेतला तर बरं होईल। म्हणजे उद्या ते विस्तृत सांगतील, मी सांगण्यापेक्षा मला माहीत आहे, कारण मी सांगण्यापेक्षा त्यांच्या अंतून आलं म्हणजे एक मेसेज जाईल। ती सगळेजण मुंबईवरनं पुण्यावरनं उद्या येत आहेत दिवसभर। त्याचं नाव मला साहेबांच्या अध्यक्षतेखाली मॅनिफेस्टो कमिटी आहे, ते तिन्ही पक्षातले लोक जवळजवळ 10-15 लोक एकत्रित बसलेले आहेत। त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत। आता ते आदरणीय पवार साहेब असतील, आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुलजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांना तो मसुदा दिला जाईल। त्यांच्याकडून एकदा मान्यता आली की तो मॅनिफेस्टो आमचा राज्यामध्ये येईल। नाही, आम्ही इथले स्थानिक जे आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना बोलवणार आहे। नाही, तर पत्र त्यांना दिले मी, SP ना पत्र 4 दिवसापूर्वीच दिलेलं आहे त्यांना।